नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो. आपला जो आजचा विषय आहे तो म्हणजे इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 6वी. यामधील इतिहासमधला आपला जो शेवटचा घटक आहे तो म्हणजे प्राचीन भारत आणि जग. म्हणजे आपल्या देशाबद्दलच आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि जगाबद्दल जाणून घ्यायचं आहे. परंतु हे घडत असताना, हा अभ्यास करत असताना एक लक्षामध्ये येतं की आपला प्राचीन काळातला जो भारत आहे आणि प्राचीन काळामध्ये भारताचे आपल्या जगातल्या कोणत्या देशांबरोबर संबंध होते, कशाबद्दल होते, कशासाठी होते आणि कुठले कुठले देश. खूप छान माहिती या ठिकाणी आपल्याला समजेल यामधून. कारण इतिहासाचे 3 कालखंड पाहतो आपण. जो सुरुवातीचा प्राचीन कालखंड म्हणून ओळखला जातो, त्यानंतर मध्ययुगीन कालखंड आणि आधुनिक कालखंड, असे 3 कालखंड आहे. तर त्यामध्ये प्राचीन कालखंडामधला आपला भारत देश कसा होता आणि आपल्या भारत देशाचे प्राचीन काळामध्ये कोणकोणत्या जगातील इतर देशांबरोबर संबंध होते आणि काय होते आणि कशासाठी होते. थोडक्यात भारत आणि पश्चिमेकडचे देश आणि भारत आणि आशिया खंडातील इतर देश, ह्या गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. भारत आणि पश्चिमेकडचे देश. आता काय आहे, पश्चिमेकडचे देश कोणते आहेत? आता हडप्पा संस्कृती माहिती आहे की 1922 पंजाबमधील रावी नदीच्या काठावरती रेल्वे मार्गाचं काम चालू असताना, खोदाईचं काम असताना तिथे एक हडप्पा नावाचं ठिकाण आहे, तिथे एक नगर त्या ठिकाणी सापडलं. मग त्या नगराचा अभ्यास केला. तिथे लोक, ते लोकांचं सामाजिक जीवन, मनोरंजन, खेळाच्या वस्तू, काय करत होते, काय खात होते, शेती करत होते की नाही, त्यांच्या वस्तू काय आहे, कुठल्या वस्तू तिथे सापडल्या, दुसऱ्या देशातल्याही काही वस्तू तिथे सापडल्या, त्याहून त्याचा अभ्यास केला. म्हणजे थोडक्यात हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी, कारण ती हडप्पा संस्कृती गेली 5000 वर्षापूर्वीची संस्कृती आपल्या भारतामध्ये अस्तित्वात होती, असं त्यातून आपल्याला संशोधनामधून समजलं. मग हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी पश्चिमेकडील देशाचे व्यापार संबंध प्रस्थापित केले होते. कारण का? तर त्या हडप्पा संस्कृतीच्या मध्ये काही त्या देशामधल्या वस्तू त्या ठिकाणी सापडल्या आणि मग असं लक्षात आलं त्यामध्ये की तेव्हापासून भारताची बाह्य जगाची आर्थिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण आहे. म्हणजे थोडक्यात आर्थिक म्हणजे व्यापार होत होता आणि सांस्कृतिक देवाणघेवाण त्या ठिकाणी सुरू होते. आता बौद्ध धर्माचा प्रसार अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील अनेक देशांमध्ये झालेला आहे. पण इराणी साम्राज्याच्या काळामध्ये, ज्यावेळेस इराण हा एक देश आहे, इराण म्हणून इराणी साम्राज्याच्या काळात भारतातील पश्चिमेकडील देशांची आपला संपर्क वाढला. पण त्या काळामध्ये ग्रीक इतिहासकारांचे भारताबद्दलचे कुतूहल वाढीस लागले. तुम्हाला माहिती, ग्रीक हा एक देश आहे. आता इथे तुम्हाला एक छायाचित्र दिलेले बघा. हे एका शिल्पामध्ये छान एक कोरीव काम केलेलं आहे. परंतु काय, हे अफगाणिस्तानमधील हड्डा येथील एक स्तूप आहे. त्या स्तूपावरचे गांधार शैलीचे शिल्प, ग्रीक लोकांचा पोशाख, ॲफोरो म्हणजे एक प्रकारचा कुंभ आणि वाद्य, म्हणजे हे थोडक्यात ग्रीक लोक आहे. मग ग्रीक लोकांचा हा या ठिकाणी एक शिल्प या ठिकाणी सापडलं, गांधार शिल्पशैली ज्याला म्हटलं जातं. मग ते हे आहे अफगाणिस्तान, म्हणजे हे ग्रीक लोक, त्यांचा ड्रेस कसा होता, त्यांचं वाद्य कसं होतं, ह्यातून हे सगळं ऑब्झर्वेशन करून, निरीक्षण करून, त्याचा अभ्यास करून या ठिकाणी आपल्या लक्षामध्ये येतं. म्हणजे थोडक्यात ग्रीक जे इतिहासकार होते त्यांना आपल्या भारताबद्दल कुतूहल जाणून घ्यायचं होतं, जिज्ञासा जाणून घ्यायची होती. मग त्यांच्या भारताबद्दलच्या लेखनातून पश्चिमेकडील देशांना भारताचा परिचय झाला. मग पुढे तुम्हाला माहिती, जो जितावही सिकंदर आपल्या भारतात आला, भारतातले काही प्रदेश त्या ठिकाणी जिंकले, पुन्हा माघारी गेला, तोही इतिहास आपण बघितला. म्हणजेच सिकंदर ज्या मार्गाने आला ते मार्ग भारत आणि पश्चिमेकडील देशांमधील व्यापारासाठी खुले झाले. ग्रीकांच्या मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशाण काळात भारतामध्ये एक नव्या कलाशैलीचा उदय. आता मूर्तिकला, खरं म्हणजे आपण मूर्तिकला, ग्रीकांची मूर्तिकला चांगली होती, परंतु त्यांच्या आपल्यापेक्षा ती बरी असेल. आपल्याकडे थोडीशी मूर्तिकलेचं प्रमाण कमी होतं. पण ज्यावेळेस ग्रीक लोकांची मूर्तिकला आपण पाहिली, शिकली, अभ्यासली आणि आपल्याला थोडीफार भारतीय लोकांना येणारी मूर्तिकला, या दोन्हींचा संगम झाला आणि त्यातून एक वेगळ्या प्रकारची मूर्तिकला त्या ठिकाणी आपल्या भारतीयांची निर्माण झाली. आपण ते पुढं बघणार आहोत. आणि म्हणून ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशाण काळामध्ये भारतामध्ये एक नव्या कलाशैलीचा उदय झाला, जिला आपण गांधार कला असे म्हणतो. म्हणजे ग्रीकांची कला आणि आपल्या भारतीयांची कला, यातून एक नवीन कलेचा उदय झाला, जिला आपण एक गांधार कला असे म्हणतो. आणि मग गांधार कलाशैलीत प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या
आणि या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानामधील गांधार प्रदेशामध्ये सापडलेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ असा दिसतो की अफगाणिस्तानचे आणि आपल्या भारताचे प्राचीन काळापासून संबंध होते आणि म्हणून त्या शैलीस गांधार शैली असे म्हटलं. आणि या शैलीतून मूर्तीची चेहरेपट्टी ग्रीक चेहरेपट्टीशी मिळती जुळती आहेत. भारतातील सुरुवातीची नाणी ही ग्रीक नाण्यांच्या धर्तीवरतीच वाटली, कारण आपल्या भारतीयांना नाणी बनवण्याची कला माहिती नव्हती. मग आपण नाणी बनवण्याची कला कुणाकडनं शिकलो? तर ग्रीक लोकांकडनं आपण नाणी बनवण्याची कला शिकलो. तर ती कशी? तर ग्रीक लोक आपल्याकडे व्यापारासाठी यायचे, आपले लोक ग्रीक देशामध्ये जायचे आणि मग तिथं गेल्यानंतर लक्षामध्ये आलं की ग्रीकांची नाणी अतिशय सुंदर आहेत आणि तोपर्यंत आपल्या लोकांना, भारतीय लोकांना नाणी बनवण्याची कला माहिती नव्हती. मग ग्रीकांकडनं आपण ही नाणी बनवण्याची त्या ठिकाणी कला शिकलो. मग पुढे काही सोन्याची, चांदीची, धातूची नाणी आपल्या भारतीयांनी तयार केली. इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकाच्या काळात भारत आणि रोम यांच्यामधला व्यापार खूप भरभराटीस त्या ठिकाणी आलेला पाहायला मिळाला. या व्यापारात दक्षिण भारतातील बंदरांचाही मोठा वाटा होता. महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील उत्खननात कासे धातूंच्या काही वस्तू सापडल्या आणि त्या रोम बनावटीच्या होत्या. याचा अर्थ भारताचा आणि रोमचा व्यापारी संबंध होता. पॅरिस येथील संग्रहालयातील गौतम बुद्धांची मूर्ती, जिला आपण गांधार शिल्पशैली असं म्हणतो. त्यानंतर रोम सम्राट ऑगस्ट याचे अरिकामेंडो येथील मिळालेले सोन्याचे नाणे, बघा हे आपल्या लक्षात येईल. तामिळनाडूतील अरिकामेंडो येथील उत्खननामध्ये रोम बनावटीच्या अनेक वस्तू सापडल्या. मग त्याच्याहून आपलं लक्षामध्ये येतं की प्राचीन काळामध्ये भारताचे आणि रोमचे सगळे देवाणघेवाणीचे, व्यापाराचे, संस्कृतीचे संबंध त्या ठिकाणी होते. मग दोन्ही ठिकाणी भारत आणि रोम यांच्यामधील व्यापाराची महत्त्वाची केंद्र होती हे लक्षामध्ये येतं. आणि म्हणून अशा अनेक व्यापारी केंद्रांचा उल्लेख तत्कालीन साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग या व्यापारात इजिप्तमधील अलेक्झांड्रिया नावाचं एक महत्त्वाचं बंदर होतं. म्हणजे भारतातला माल अरब व्यापारी अलेक्झांड्रियापर्यंत घेऊन जायचे समुद्रमार्गाने, तिथून तो युरोपमधील देशामध्ये पाठवला जायचा. अरबी लोकांना भारतीय मालाबरोबर भारतीय तत्त्वज्ञान आणि विज्ञान युरोपपर्यंत पोहोचवलं गेलं. गणितामधली शून्य संकल्पना ही कुणाची? जगाला दिलेली. शून्याची संकल्पना 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या अंकांचा शोध कोणी लावलेला आहे? आर्यभट्ट यांनी लावला. आर्यभट्ट आपली भारतीय व्यक्ती. तोपर्यंत जगाला शून्य ही संकल्पना काही माहिती नव्हती आणि म्हणून शून्याची संकल्पना संपूर्ण जगाला देण्याचं काम कोणी केलंय? तर भारतीयांनी केलेत, म्हणजेच आर्यभट्ट यांच्यामुळे ते झालेलं आहे. पण ही जगाला दिली एक मोठी, भारतीयांनी दिलेली एक मोठी देणगी आहे. अरबी लोकांनी या संकल्पनेचा परिचय युरोपला करून त्या ठिकाणी दिला. आणि आता या ठिकाणी आपल्याला हा जो काही नकाशा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, भारत आणि आशिया, थोडक्यात व्यापारी मार्ग, म्हणजे प्राचीन काळामध्ये भारताचा हा आपला भारत देश असा तो समुद्र मार्ग आहे बघा व्यापाराचा. या ठिकाणी तुम्हाला या नकाशावर त्या ठिकाणी इतकं अरबस्थान, इजिप्त बघा कसा आपला समुद्र मार्गाने व्यापार चालायचा. भारताचा आणखीन इकडं श्रीलंकेबरोबर व्यापार आहे. भारताचा इकडे आणखीन अंबारकोट, इकडे समुद्रमार्गेच असा व्यापार या ठिकाणी झाला. इकडे पण व्यापार आहे, चीनपर्यंत पण व्यापार या ठिकाणी आपल्याला दिसतो. अफगाणिस्तान, काबूल, इराण. आता आपल्याला बघायचं आहे भारत आणि आशिया खंडातील देश. अर्थात जगामध्ये एकूण 6 खंड आहे. जगामध्ये एकूण जे खंड आहे त्याच्यात सगळ्यात मोठा खंड म्हणजे आशिया खंड आणि आशिया खंडामध्ये आपला भारत देश मोडतो. आशियातील अनेक देशामध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचा विशेष प्रभाव पडला, त्यामध्ये श्रीलंका. आता बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी सम्राट अशोक, त्याचा मुलगा ज्याचं नाव होतं महेंद्र आणि मुलगी होती संघमित्रा, यांना श्रीलंकेला पाठवलं. तुम्ही श्रीलंकेला जा आणि आपलं बौद्ध धर्माचं जे तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानाचा प्रसार तुम्ही श्रीलंकेमध्ये करा. आणि सम्राट अशोकाबद्दल तुम्हाला माहिती, याच्यापूर्वी सम्राट अशोकाने युद्ध थांबवण्याचा काय निर्णय घेतला, या सगळ्या गोष्टी यापूर्वी आपण अभ्यासलेल्या आहेत. आणि सम्राट अशोकाचे जे 2 मुलं होते महेंद्र आणि संघमित्रा, यांना श्रीलंकेला पाठवलं. जो श्रीलंका देश आपल्या भारताच्या दक्षिणेला आहे. श्रीलंका हे एक बेट आहे, 4ही बाजूनी पाण्याने वेढलेला आहे आणि आपल्या भारताच्या शेजारी असलेला आणि जवळचा असलेला देश हा श्रीलंका. तर या श्रीलंकेला बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी सम्राट अशोकाने महेंद्र मुलगा आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेमध्ये पाठवलं. आणि मग त्या दोघांच्या नावाचा उल्लेख महावंश या श्रीलंकेमध्ये बौद्ध ग्रंथ जो लिहिला श्रीलंकेमध्ये त्यामध्ये तो पाहायला मिळाला. त्याच्यावरून हा सगळा इतिहास कळाला. संघमित्राने स्वतःबरोबर बोधी वृक्षाची शाखा नेली होती आणि मग त्या श्रीलंकेतील अनुराधपूर येथे असलेल्या बोधिवृक्ष याच शाखेपासून वृद्धिंगत झाला, वाढला असं तेथील परंपरेनुसार मानलं जातं. मग श्रीलंकेमधील मोती आणि ते मौल्यवान वस्तूंना भारतात मोठ्या प्रमाणावरती काय होती? मागणी होती.
अनेक वस्तू आपल्या भारतामध्ये आणल्या जायच्या. मोती आणि मौल्यवान वस्तूंना भारतात मोठ्या प्रमाणावरती मागणी. तेथील सिंगिरिया या ठिकाणी इसवी सनाच्या 5व्या शतकात कश्यप नावाच्या राजाने लेणे खोदवले होते आणि त्या लेण्यातील भित्तिचित्रांची शैली अजिंठ्याच्या चित्रशैलीशी साम्य दर्शवणारी, जी आपल्या वेरूळ अजिंठ्याची जी लेणी आहे ती. आणि म्हणून श्रीलंकेतील महावंश आणि दीपवंश हे ग्रंथ भारत आणि श्रीलंका यांच्यामधलं परस्परांची माहिती देतात. प्राचीन काळातले भारताचे आणि श्रीलंकेचे कशा प्रकारे संबंध होते, व्यापारी संबंध होते, देवाणघेवाणीचे संबंध होते, सांस्कृतिक संबंध होते, हे या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये येतं. आणि हे जे काही श्रीलंकेमधले जे महावंश आणि दीपवंश जे नावाचे ग्रंथ आहे ते पाली भाषेमध्ये लिहिलेले आहेत. पुढे आपण जाऊया चीन आणि इतर देश. प्राचीन काळात भारत आणि चीन यांच्यामध्ये सुद्धा व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झाले होते, आजही आहेत. परंतु प्राचीन काळात सम्राट हर्षवर्धनाने चीनच्या दरबारात एक आपला राजदूत पाठवला होता आणि चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतामध्ये चिनाशुंक असं म्हटलं जायचं. चिनाशुंकाला भारतात मोठी मागणी होती. प्राचीन भारतातील व्यापारी ही चिनाशुंक पश्चिमेकडील देशामध्ये पाठवत असायचे. हा व्यापार खुष्कीच्या मार्गाने होत असायचा. त्या मार्गाला रेशीम मार्ग असंही म्हटलं गेलेलं आहे. आणि मग चीनमधलं जे रेशीम कापड आहे ते आपल्या भारतामध्ये यायचं आणि मग भारतातले काही प्राचीन स्थळे या रेशीम मार्गाशी जोडली गेली आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईजवळ असलेलं नालासोपारा एक ठिकाण होतं. भारतात त्यावेळी चीनमधून आलेले फैयान नावाचा एक चिनी प्रवासी होता. दुसरा होता युआनशांग, पण हे बौद्ध भिक्खू होते. ते ह्या रेशीम मार्गानेच आपल्या भारतामध्ये आले, काही वर्षे राहिले, इथला अभ्यास केला. इसवी सनाच्या 1व्या शतकात चिनी सम्राट मिंग यांच्या आमंत्रणावरून धर्माचं रक्षण करणं कश्यप मातंग हे बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले होते आपल्याकडनं आणि त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथाची चिनी भाषेमध्ये रूपांतर केली आणि त्यानंतर चीनमधील बौद्ध धर्माचा प्रसाराला चालना त्या ठिकाणी मिळाली. आजही चीनमध्ये बौद्ध धर्माची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. बौद्ध धर्म जपान, कोरिया, व्हिएतनाम देशामध्ये पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढे आपण बघणार आहे आग्नेय आशियातील देश. कंबोडिया देशातील फुनान या प्राचीन राज्याची स्थापना इसवी सनाच्या 1व्या शतकात झालेली आहे. चीनच्या परंपरेनुसार आधारे कौंडिन्य नावाच्या एका भारतीयाने त्यांची स्थापना केलेली आहे, अशी आपल्याला इतिहासामध्ये किंवा मिळालेल्या ग्रंथातून माहिती मिळते. फुनानच्या लोकांनी संस्कृत भाषेचे ज्ञान होते. त्या काळातील एक कोरीव शिलालेख त्या ठिकाणी सापडला आणि तो संस्कृत भाषेत लिहिला आणि म्हणून आग्नेय आशियातील इतर देशांमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची छोटी छोटी राज्ये उदयास आली आणि म्हणून या राज्यामुळे भारतीय संस्कृतीचा प्रसार आग्नेय आशियामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी आग्नेय आशियातील कला आणि सांस्कृतिक जीवन यावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला आपल्याला पाहायला मिळतो. इंडोनेशियासारख्या देशामध्ये आजही रामायण आणि महाभारत यावरती आधारलेली कथा आहे, नृत्य आहे, नाटके आहेत. आग्नेय आशियातील राज्यामध्ये भारतीय संस्कृतीचा प्रभाव उत्तरोत्तर खूप वाढत गेलेला आहे. म्हणजे थोडक्यात प्राचीन कालखंडामध्ये बौद्ध धर्म म्यानमार, थायलंडसारख्या देशामध्ये, इंडोनेशियासारख्या देशामध्ये प्राचीन काळामध्येच पोचलेला आहे. नंतरच्या काळात शिव आणि विष्णू यांच्या मंदिराची निर्मिती झाली. थोडक्यात या ठिकाणी आपण शेवटच्या भागाकडे जात असताना आपण एकंदरीत भारत आणि प्राचीन जग कसे संबंध होते, पण ते प्राचीन काळातला भाग समजून घेतला. मग यावर्षी आपण इसवी सन पूर्व 3000 ते इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत भारताच्या इतिहासाचा आढावा घेतला. ज्यावेळेस आपण 7वीला जाणार त्यावेळेस आपण इसवी सनाच्या 9व्या शतकापासून तर 18व्या शतकापर्यंत म्हणजे थोडक्यात मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास या ठिकाणी आपण 7वीला शिकणार आहोत. इसवी सनाचे 9वे ते 18वे शतक या कालखंडातील इतिहास म्हणजे हा मध्ययुगीन इतिहास मानला जातो. जसे तुम्हाला मी मग सांगितलं आहे की सुरुवातीला इतिहासाचे 3 कालखंड आहे, प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि आधुनिक कालखंड. ज्यावेळी तुम्ही 8वीला जाशाल त्यावेळी तुम्ही आधुनिक कालखंडाचा इतिहास या ठिकाणी शिकणार. धन्यवाद माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओच्या माध्यमातून हा घटक आपण व्यवस्थित समजून घ्या, धड्याखालचे स्वाध्याय सोडवा.